आता पाहूया आपण महाफास्ट न्यूज 100। फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, सर्व खर्च मी करतो। फडणवीसांनी मणिपूर फाईल चित्रपट काढावा। फडणवीसांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। फडणवीसांनी थिएटरचे पैसे टँकरसाठी द्यावेत। फडणवीसांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। निवडणूक रोख्यांबद्दलचं बिंग फुटलं म्हणून केजरीवालांना अटक। देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी म्हणजे भाजप। उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल। राजधानी दिल्लीत सगळे विरोधक एकवटणार। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार। इंडिया आघाडीच्या महारॅलीवर भाजपचा हल्लाबोल। भाजपकडून ठगो का मेला अशा आशयाचे पोस्टर प्रदर्शित। प्रभू राम के विरोध में रामलीला ग्राउंड में असा बॅनरमध्ये उल्लेख। अजित पवार, मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल हे सर्व ठग भाजपनं घेतले। भाजपनं सर्व ठग घेतल्यानं आम्ही ठगमुक्त। संजय राऊतांचा हल्लाबोल। मवियाच्या जागावाटपावर आज दिल्लीत चर्चेची शक्यता। ठाकरे, पवार, खरगे जागावाटपावर चर्चा करण्याची शक्यता। मवियात सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांवर अद्याप पेच कायम। पुन्हा बारामतीची लोकप्रतिनिधी होण्याची संधी द्या। माझं काम पाहून मतदान करा। सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन। मोठी बहिणी आई समान असते। आमच्या आईला भाजपनं निवडणुकीत उतरवलं। माझी लढाई कुठल्या व्यक्तीशी नाही तर वैचारिक लढाई आहे। सुनेत्रा पवारांवर बोलताना सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। महायुतीने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन। घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान। पाण्यासह अनेक अडचणी लवकरात लवकर सोडवणार, सुनेत्रा पवारांचं आश्वासन। सत्ताधाऱ्यांना विकासासाठी नाही, पवारांना हरवण्यासाठी लढायचंय। आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणार, सुप्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा। भागवत कराड आणि अजित पवारांमध्ये चर्चा। भागवत कराड संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंकडून चंद्रकांत खैरेंचा सत्कार। दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवला। आमच्यात कोणतीही नाराजी नाही, ठाकरेंनी आम्हाला समजावलं, दोघे मिळून काम करू, मात्र तिसरा नको असं ठाकरेंना सांगितलं। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ज्योती मेटेंची शरद पवारांसोबत चर्चा। शरद पवार गटात बीडच्या उमेदवाराबाबत दोन मतप्रवाह। एका गटाचा सोनावणेंसाठी तर दुसऱ्या गटाचा मेटेंसाठी आग्रह। धाराशिव नाशिक जागेसंदर्भात अजित पवार गटाची आज बैठक। देवगिरी निवासानी अजित पवार, तटकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार। यवतमाळ वाशिममधील जागेबाबत महायुतीत तिढा। उमेदवार जाहीर व्हायला उशीर होत असल्यानं कार्यकर्ते संभ्रमात। संजय राठोड की भावना गवळी की तिसरा पर्याय, चर्चा नवथाण। यवतमाळचे मवियाचे उमेदवार संजय देशमुख 2 एप्रिलला अर्ज भरणार। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार उपस्थित राहणार। यवतमाळ पोस्टल ग्राउंडवर मवियाची जाहीर सभाही होणार। नाशिकमधून उमेदवारी जाहीर नसताना हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात। गोडसेंकडून महायुतीच्या नेत्यांचे फोटो असलेल्या पत्रकांचं वाटप। धैर्यशील मोहितेंची सोलापूरच्या कुर्डुवाडी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीला हजेरी। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने धैर्यशील मोहिते नाराज। तुतारीवार माढ्याची निवडणूक लढणार असल्याची चर्चा। पश्चिम नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा। काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंच्या विधानसभा मतदारसंघात गडकरी जनतेशी संवाद साधणार। मतदान हे कामावर झालं पाहिजे, रामावर नाही। कर्म महत्वाचं, धर्म नाही। धर्म असेल पण निवडणुकीत नाही। काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदेंची भाजप टीका। जो काम करत नाही तो धर्म वापरतो, प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊतांकडून जोरदार प्रचार सुरू। विनायक राऊतांचा खळा बैठकांवर जोर। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंच्या मुलाचं नाव चर्चेत। महायुतीकडून विलास भुमरेंचा भागवत कराड, विनोद पाटलांचंही नाव चर्चेत। मुंबईमध्ये महायुतीचा संकल्प मेळावा। आशिष शेलार, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, समीर भुजबळ उपस्थित। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। राज्यातील भाजप क्लस्टर प्रमुखांची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। लोकसभानिहाय आढावा घेतला जाईल। नवनीत राणांच्या नामांकन अर्जासंदर्भातील पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो नाही। नवनीत राणांच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांसोबतच राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला होता। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंकेंनी घेतली काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची भेट। मध्यरात्री थोरात आणि निलेश लंकेंमध्ये 1.5 तास चर्चा। मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील नंदुरबारच्या दौऱ्यावर। निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीची बैठक। भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद मिटवण्यासाठी अनिल पाटील मैदानात। धाराशिव जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोग सक्रिय। जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्हा आणि राज्य बॉर्डरवर तपासणी मोहीम।
धाराशिव जिल्ह्यात बँकेच्या पैसे वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसवण्यात येणार क्यूआर कोड आणि जीपीएस. पैसे वाहतूक करणाऱ्या वाहनावर आणि बँकांच्या व्यवहारांवर निवडणूक आयोगाचं लक्ष. पियुष गोयल यांची कांदिवली पूर्व येथील चर्चला भेट. पियुष गोयल यांच्यासमोर चर्चमधील फादरने मांडल्या अनेक समस्या. वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी. आमचं नशीब आम्ही बदलणार. दक्षिण मुंबईत यंदा बदल घडवणार आम्ही वरळीकर अशा आशयाचे लागले पोस्टर. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला अमोल कोल्हेंची हजेरी. कोल्हेंकडून मोहिते पाटील कुटुंबियांना शुभेच्छा. नवी मुंबईतील बाजारपेठेत लसणाची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात दरात घसरण. घाऊक बाजारात लसणाचे दर 50 ते 140 रुपयांवर. एमपीएससीच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर. तारखा लवकरात लवकर जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. प्रसिद्धीपत्रकात यथावकाश शब्द वापरल्याने विद्यार्थी संभ्रमात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बहुचर्चित लिपिक टंकलेखक परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लावण्याची मागणी. 7,000हून अधिक पदांची मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये पार. निकालाची प्रतीक्षा. पुण्याच्या वाघोलीमध्ये केसनंद रोडवरील देशी दारूच्या दुकानामध्ये हाणामारी. 2 जण जखमी. हाणामारीचं कारण अस्पष्ट. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उजनीचं पाणी कमी झाल्याने हजारो वर्षापूर्वीचं पळसनाथाचं हेमाडपंथी मंदिर पाण्यातून बाहेर. सध्या काही प्रमाणात मंदिराची पडझड. मंदिरावर अफलातून अप्रतिम कोरीव काम. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये कुणकेरी गावचा हुडोत्सव संपन्न. हुडोत्सवाला महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक भागातील हजारो भाविकांनी लावली हजेरी. संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सवात दक्षिण काशी पैठण नगरी दुमदुमली. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पैठण शहरात लाखो भाविकांची गर्दी. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचा पाणीसाठा 76.80%. अनेक ठिकाणी पाणी टंचाई सुरू असताना हतनूर धरणाचा जलसाठा समाधानकारक स्थितीत. जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित. आंदोलन करून देखील न्याय मिळत नसल्याने पुढाऱ्यांना गावबंदी. मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. काही दिवसांपूर्वी याच भागात पट्टेरी वाघाचंही झालं होतं दर्शन. वसई किल्ल्यात बिबट्याचा वावर. परिसरातील रहिवाशांवर भीतीचं सावट. रॅपिड रेस्क्यू टीमकडून रहिवाशांना सावध राहण्याचं आवाहन. निवडणूक काळात प्रलोभन दाखवण्यासाठी यूपीआयचा वापर होण्याची शक्यता. निवडणूक खर्च निरीक्षक प्रमोद वर्मा यांनी घेतला आढावा. अहमदनगर शहरातील क्लेरा ब्रूस मैदानासमोरील उड्डाणपुलाच्या नाल्यात बंदुकीच्या गोळ्यांचा अचानक स्फोट. पोलिसांची घटनास्थळी धाव. बंदुकीच्या गोळ्या तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार. पाटणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी सकाळपासून पावसाची रिमझिम. आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. ऑनलाईन कर भरण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरवासियांची पसंती. पालिकेच्या तिजोरीत 513,58,00,000 ऑनलाईन कर जमा. 2023 ते 24 वर्षात पीएमपीएमएलचं एकूण उत्पन्न 611 कोटींच्या वर. यंदाच्या वर्षी पीएमपीएमएलच्या उत्पन्नात 78 कोटी रुपयांची वाढ.